दिनांक 20 फेब्रुवारी 2025. द गोल्डन स्पून ही कोरियन सिरीज पाहिली. 16 संपवली ऍक्च्युली. 16 एपिसोड्स आहेत त्याच्यात आणि ऑलमोस्ट एका तासाचे, 1.25 तासाचे असे आहेत. सिरीज छान आहे. थोडंसं म्हणजे इमॅजिनेशन आहे, फॅन्टसी किंवा आपण ज्या गोष्टी घडू शकत नाहीत असं आहे, पण म्हणजे तसं जर झालं तर काय होऊ शकेल, तर त्याचं खूप छान पिक्चरायझेशन म्हणा किंवा सायकॉलॉजी, ह्युमन सायकॉलॉजीचा वापर करून घेतलेला आहे. आपसातले रिलेशन्स, आई वडिलांबद्दल काय वाटतं, ह्युमन रिलेशन्स आणि त्यात पैसा आणि गरिबी आणि ह्युमन रिलेशन ह्या सगळ्यांचं सांगड छान गुंफली. तर थोडक्यात स्टोरी अशी आहे की एक गरीब फॅमिली असते. आई वडील म्हणजे त्या फॅमिलीमध्ये आई वडील, एक मुलगा आणि मुलगी, म्हणजे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असतात. आणि वडील काम करत असतात, पण त्यांना कार्टून ड्रॉ करायचं खूप शौक असतो, पण त्याच्यामुळे पैसे काही जास्त मिळत नसतात त्यांना. छोटं मोठं काम करायचे. आई पण हेल्प करत असते थोडी, पण म्हणजे हार्डली त्यांचं भागत असते. मुलगा जो असतो त्याचं नाव असतं ली शॉंगयॉंग. तो हुशार असतो, पण त्याला सगळे गरीब म्हणून बुली करत असतात. म्हणजे तुला पैसे पाहिजे का, मग हे घे, मार खा, उगीच बदड बदड बदड. आणि तो पंगा घेऊ शकत नसतो कोणावर, कारण ते काही पण ऍक्शन घेऊ शकतात ना श्रीमंत लोक, म्हणून हा बिचारा चुपचाप मार खाऊन घेत असतो. आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये सारखी आपल्याकडे पैसा पाहिजे, आपण श्रीमंत व्हायला पाहिजे, ही भावना सारखी येत असते. आपण श्रीमंत नाही म्हणून आपल्याला हे सगळं सहन करावं लागतं, हे त्याच्या मनात असं पक्क बसलेलं असतं. आणि त्याची बहीण एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत असते आणि त्याच्या वर्गातले मग इतर, आणि ती जी शाळा असते ती सगळी खूप श्रीमंतच लोकांची शाळा असते आणि सगळे श्रीमंत लोकांची मुलं असतात. हार्डली 1-2-4 लोक त्याच्यात गरीब असतात. तर दुसरा अजून एक रिच फॅमिली मधला मुलगा असतो, पण तो लल्लू असतो, पण श्रीमंत असल्यामुळे त्याचे चमचे, त्याचे सगळे मित्र असतात. त्याचं नाव असतं चॉंगयॉंग. आणि दोघांनाही त्यांच्या वर्गातली एकच मुलगी नाजूही आवडत असते. आणि एक अजून दुसरी मुलगी असते, तिला हा ली शॉंजॉन आवडत असतो. तर मग एकदा असंच होतं की एक जात असताना रस्त्यात त्याला एक म्हातारी बाई फुटपाथवर काहीतरी विकताना दिसते, आणि ती जोरदार म्हणत असते की हा गोल्डन स्पून जर तुम्ही घेतला तर तुमचं आयुष्य बदलून जाईल, तुम्ही श्रीमंत व्हाल. म्हणून तो जातो, विचारतो त्याला की कितीचा आहे तो गोल्डन स्पून. तर ती जी काही किंमत सांगते ती म्हणजे तो म्हणतो की ठीक आहे, तर श्रीमंत होणार आहे तर मग एवढे पैसे आपण खर्च करू शकतो. तर त्याच्यात कंडिशन असते की तुमचे आई वडील, म्हणजे तुम्ही दुसऱ्या फॅमिलीमध्ये चालणार, तुमची आयडेंटिटी बदलून जाईल. त्यांचा मुलगा इकडे, आणि म्हणजे तुम्ही असं शोधायचं श्रीमंत फॅमिली की ज्यांच्याकडे तुमच्या वयाचा मुलगा असणार आहे. मग तो आणि त्याच्याकरता त्या गोल्डन स्पूननी त्याच्याकडे तू 3दा जेवलं पाहिजे तुम्ही, तरच तुम्ही बदलू शकाल. मग हा ठरवतो की तो जो श्रीमंत लल्लू असतो जरा, त्याच्याकडे तो थोडासा त्याच्याशी चांगला वागत असतो, त्याच्यामुळे मग तो ठरवतो की याच्याचकडे आपण जायचं, याचे वडील बिग शॉट आहेत. तर आणि मग तो काहीतरी कारण काढून जातो आणि जेवतो आणि मग तो चेंज होतो. आता चेंज झाल्यावर सगळंच त्याला म्हणजे सगळ्यांना तो फरक जाणवतो की अरे एकदम ह्याच्यामध्ये इतका बदल कसा झाला. आणि हा तर मार खायचा, आपले जो गरीब होता तो आता म्हणजे त्याला हा श्रीमंत कसं काय वाचवतोय, म्हणजे चॉंगयॉंगला एवढा एकदम ली शॉंगयॉंगचा कसं काय पुळका आला वगैरे, तो एकदम त्याची साईड घेतो वगैरे असं. मग हा
त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये चॉंगयोंग इंटरेस्ट दाखवतो आणि तो त्याला पटकन म्हणजे प्रत्येक गोष्टी समजतात. तो सजेस्ट पण करतो बऱ्याच गोष्टी. आता ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये म्हणजे जसं जसं तो हे करायला लागतो, तर तिने हे पण म्हटलं असतं की तुम्हाला जर ह्या सगळ्या याच्यामध्ये जर असं वाटलं की चेंज करावं, तर तुम्हाला 1 महिना, 1 वर्ष आणि 10 वर्ष असे चान्स आहेत. तर म्हणजे 1 महिन्यातच जर तुम्हाला कंटाळा आला तर तुम्ही येऊ शकता माझ्याकडे परत, मी सांगेन काय करायचं ते. आणि जर 1 वर्ष नाही तर मग 10 वर्ष. तर ह्याला तिथे जीवन ते आवडतं, पण त्याला तो बघतो की कसे आपले आई वडील एवढ्या दुःखात ते एन्जॉय करतात ते आणि हे ते. तर तो म्हणजे 1 महिन्यातच त्याला असं वाटतं नको आपण आपल्या इथे जावं, म्हणून तो जातो तिच्याकडे, म्हातारीकडे. तर म्हातारी म्हणते, अरे तू पाहिलं जो 1 महिन्यातच कंटाळलास, ठीक आहे म्हणे, काही नाही, फक्त तू म्हणे ज्याच्या म्हणजे जिथे तुला जायचंय म्हणजे आता तुझ्याच घरी जाऊन फक्त एकदा जेव, तू एकदाच खाल्लं की तू होऊन जाशील परत म्हणजे. तो तसंच करतो. पण आता याच्यात हा प्रॉब्लेम असतो की ती जी मुलगी असते श्रीमंत दुसऱ्या घरातली, जिला हा चॉंगयोंग आवडत असतो, म्हणजे गरीबवाला आवडत असतो, तर तिला हे लक्षात आहे, तिला कळतं. कसं कळतं ते सांगते. तिला कळतं की हा चॉंगयोंग नाहीये, हा बदललाय, म्हणजे तो आता श्रीमंत झालाय आणि तिला पैसाच पाहिजे असतो, कारण पैशांकरताच तिने पण गोल्डन स्पून, म्हणजे ती पण ऍक्च्युली ती श्रीमंत बापाची मुलगी नसते, ती एका गरीब माणसाची मुलगी असते, नोरा म्हणून, आणि तिची ही श्रीमंत मैत्रीण असते आणि तिला तो गोल्डन स्पून असंच लहानपणी मिळतो आणि मग ती आपल्या त्या श्रीमंत मैत्रिणीशी दोस्ती करते, तिच्याकडे 3दा जेवते आणि एक्सचेंज होते. आणि काही दिवसांनी त्या गरीबाची मुलगी मरून जाते, कारण त्या श्रीमंत मुलीला डिझीज असतो काहीतरी. तर तो श्रीमंत माणूस हिच्या मागे की तुझ्यामुळे माझी मुलगी मिळेल, तुझ्यामुळे माझी मुलगी मिळेल, खुन्नस म्हणजे असतो तिच्या ह्याच्यात. तर तो सारखा म्हणजे मागे लागत असतो. पण आता ही त्याला म्हणजे मग त्याला जेल करवते ती, म्हणजे तिच्या वडिलांच्या थ्रू, पण त्याला मदत पण करत राहते पैशांची, कारण शेवटी ते तिचे खरे वडील असतात. तर हिला ते लक्षात येतं की हा आपला जो बॉयफ्रेंड म्हणजे आपल्याला जो आवडतो, तर तो आता बदललाय श्रीमंत, मग आता आपण लग्न करू शकतो त्याच्याशी, म्हणजे ते. तर ती मग त्याच्या मागे लागते की तू परत गरीब का झाला, श्रीमंत हो वगैरे असं, तुला कळत नाही का असं. म्हणजे तर आता परत प्रॉब्लेम असे होतात की ह्याचे वडील एका पैशांकरता दुसरी कामं पण घेत असतात, तर त्या ह्याच्यात त्यांचा ऍक्सिडेंट होतो आणि म्हणजे हॉस्पिटलचं बिल, आणि ते नेमके त्या जो श्रीमंत माणूस असतो त्यांच्याच त्या कंपनी करता घर रिकामे करणे, जागा रिकामे करणे त्याची हे करत असतात, त्याच्यामुळे ते म्हणजे बिल भरतात, पण तरी खर्च झालेला असतो. तर मग हा परत विचार करतो की नको, आपण परत म्हणजे श्रीमंत होऊनच आपण मदत करू शकतो आपल्या आईवडिलांना, म्हणून तो परत मग आपल्या मित्राकडे जेवतो 3दा आणि मग परत एक्सचेंज होतो. आता या सगळ्या याच्यामध्ये ह्याच्या आई वडिलांना लक्षात येत नाही, आणि इकडे मग तो श्रीमंत जो मित्र असतो तर त्याला कधी आई वडिलांचं प्रेम मिळालंच नसतं, त्याची आई सावत्र असते. आणि तर इकडे मग आता ह्या ली चॉंगयोंगचे आई वडील तर खूप प्रेम करतात ह्याच्यावर, त्याच्यामुळे मग त्याला त्या आई वडिलांना सोडून, म्हणजे त्याला माहितीच नसतं, पण तो खूप म्हणजे आपल्या आई वडील प्रेमळे म्हणून तो तिथेच त्याला तो रमतो. आणि हा मात्र मग बिझनेस वाढवत आणि जमेल तशी त्यांना मदत करत, आणि डायरेक्ट तर ते त्याच्याकडनं मदत घेत नाहीत, मग तो म्हणजे मकान मालिकच्या थ्रू आणि असंच काहीतरी यांनी गिफ्ट दिले त्यांनी, आम्ही तुमच्यावर खुश आहोत असं करत असे काही पैशांची मदत, काही खाण्यापिण्याच्या गोष्टी पाठवणं वगैरे असं
प्रकाराने तो मदत करायला लागतो. आता इकडे 1-2 गोष्टी अशा होतात की त्याच्या वडिलांचा जेव्हा ऍक्सिडेंट झालेला असतो तेव्हा तो डॅड करतो आणि तो श्रीमंत माणूस ते पैसे भरायला, बिल भरायला आलेला असतो तिथे. तर त्याला थोडीशी शंका येतेच की काहीतरी गडबड आहे. मग पुढे जाऊन हे जे नाजूही आहे तर नाजूही आपलं म्हणजे नाजूहीचं आणि ऍक्च्युली त्या श्रीमंत मुलाचं एंगेजमेंट झालेली असते, पण नाजूहीला त्याच्याशी लग्न नसते करायचं. नाजूहीला हा गरीब आवडत असतो. त्याच्याकरता म्हणून तिने मुद्दामून वडिलांना न सांगता तो ज्या शॉपमध्ये काम करत असतो तिथे नोकरी धरलेली असते आणि त्याचा म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे त्याचं कंपनी मिळावी म्हणून. पण मग तिला म्हणजे थोडंसं विचित्र वाटायला लागतं की ती म्हणते की हा आता इतका चांगला कसा झाला श्रीमंतवाला मुलगा. पण ती मग आपलं प्रेम बोलून दाखवते. ती म्हणे पण मला तुझ्यावर प्रेम नाहीये, मला तो आवडतो. तर म्हणजे ह्याला कळूनच जातं की म्हणजे ही आपल्याला पसंत करते. पण अचानकपणे एक दिवस तिच्या वडिलांचा म्हणजे नाजूहीच्या वडिलांचा मर्डर होतो आणि त्या मर्डरमध्ये हा श्रीमंत मुलगा गोवला जातो. आता म्हणजे त्या रात्री त्याच्या कोटावर रक्ताचे डाग सापडलेले असतात. मग आता कोणी केले? खरंच सीसीटीव्ही फुटेजमध्ये तर हा दिसत असतो, पण मग ह्याचे वडील तो कोट वगैरे रफादफा करायला लावतात, पण ते लोक नाही करत. पण मग तो त्यांच्या हाती लागतो, ते लपवून ठेवतात तो कोट. आता इकडे नाजूहीला वाटतं की ह्यानीच म्हणजे मारले आपल्या वडिलांना, म्हणून ती त्याच्याशी संबंध कट करते त्या श्रीमंत मुलाशी आणि त्या गरीब मुलाबरोबरच जास्तीत जास्त वेळ म्हणजे शॉंग यॉंग बरोबर घालवते. तर ह्याला तेही मग हे होतं, कारण हा बदललेला असतो ना, म्हणजे एक्सचेंज झालेलं मला. तर त्याला वाटतं उगीच पहा आपण इकडे आलो, श्रीमंत झालो, आपल्याला नाजूही पण आपण अशी हे करू शकत नाही, बोलू शकत नाही मोकळेपणे. पण मग पुढे जशी इन्व्हेस्टिगेशन वाढत जातात आणि मीनव्हाईल त्याला वाचवण्यासाठी आपल्या मुलाला आणि त्याच्यावर हे येऊ नये म्हणून हा आपल्या मुलाला अमेरिकेला पाठवतो शिकायला 10 वर्षाकरता. याला जायचं नसतं, कारण तो मग आई वडिलांपासून दूर झाला असता ना म्हणून, पण ते वडील पाठवतात. तर मग तिकडे जाऊन तो एकदम टपोरी आणि असा हे होऊन येतो, म्हणजे ऍटलिस्ट इकडे आल्यावर तो दाखवतो. आणि त्याच्या थ्रू त्याला काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या असतात की कोण इलिगल कामं करते, ड्रग्ज सप्लाय करते, कॅसिनो चालवतात, त्याच्या थ्रू कसे पैसे कमवतात वगैरे, आणि ते पोलिसांना उघड करून दाखवायचं असतं. तर आणि मग तो असं पकडवून देतो. तर वडिलांना ते लक्षात येतं, पण त्याला हे माहीत नसतं की त्या सगळ्याच्या मागे पण आपले वडील आहेत. आणि ऍक्च्युली मग पुढे जाऊन त्याला हे पण कळतं की आपले वडील म्हणजे ऍक्च्युली खरा तो चांगला बिझनेसमॅन नाहीये. त्यांनी पण काहीतरी त्रुट्या केल्यात, काहीतरी काड्या केल्यात आणि तो बिझनेसमॅन झालाय. तर हे त्याच्या लक्षात येतं, कारण त्या गोल्डन स्पूनवालीने हे पण सांगितलं असतं की जर वाढदिवसाच्या, आणि दोघांचे वाढदिवस एकाच दिवशी असतात, ली शॉन यॉंगचा आणि टॉंग यॉंगचा, म्हणजे श्रीमंत मुलाचा आणि गरीब मुलाचा. तर अशा अचानक एक दिवस तो आलेला असतो यांच्याकडे श्रीमंत, आणि त्याचे वडील समोर येतात, पण काहीच होत नाही म्हणजे बदल. पण तेवढ्यात ह्याचे आई वडील येतात गरीब मुलाचे, आणि तो चेंज होऊन जातो. मग ते त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं की हे याचे खरे वडील नाही आहेत. आणि
म्हणजे मग आता काय आहे, मग तो त्या दृष्टिकोनातनं सगळं इन्व्हेस्टिगेशन सुरू करतो. आणि मग त्याच्या हे लक्षात येतं की फार पूर्वी जेव्हा केव्हा, आणि मग तो हिला पण सांगतो, हिला पण विश्वासात घेतो. मग ती त्या गोल्डन स्पूनची गोष्ट सगळ्यांनाच ओपन होते. सगळ्यांनाच ओपन म्हणजे ना जुहीला आणि त्या नोराला पण, की नोरा म्हणजे तिचं नाव आता दुसरं असतं, पण म्हणजे हा सरळ तिला स्पष्ट म्हणतो की तुला काय वाटतं, मला माहित नाहीये की तू नोरा आहेस म्हणून, आणि तू आता ही बदललेली आहे. आणि नाजुहीला पण सांगतो की असं असं स्पून आहे आणि तो चेंज करतो. तर ही अशी गोष्ट ह्यानी लिहून ठेवलेली असते आधी या कागदावर ना, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी गोल्डन स्पून घेतला असतो. तर हा त्याचा जो श्रीमंत मित्र गरीब झालेला असतो, याच्या घरी आलेला असतो, तो त्याच्या हातात ते पुस्तक लागतं आणि तो म्हणतो, अरे अशी काही स्टोरी असू शकते का, आहे का, असा तो सारखं सगळ्यांना विचारत असतो. तर त्या चक्करमध्ये त्याला ती म्हातारी गाठ पडते आणि तो पण स्पून घेऊन येतो. पण तो दोनदा त्याच्याकडे जेवतो आणि पण तो म्हणतो, नाही, मला श्रीमंत झालो तर मला काय मिळणार आहे, मला इथे जे प्रेम आणि हे आपुलकी मिळते तर मला ती नको, मला आई वडील माझे नाही बदलायचे, मला इथेच राहायचंय. म्हणून तो आपला विचार बदलून टाकतो. आणि हा मग हे लोक सगळे मग सर्च करत राहतात की काय नक्की काय घडलं काय नाही. तर मग हे जेव्हा सर्च करत असतात तेव्हा त्यांना लक्षात येतं की तो जो श्रीमंत मनुष्य आहे बिग शॉट, त्यांनी ऍक्च्युअली जो बिग शॉट होता त्याला मारून टाकले, कारण त्याच्याबरोबर तो काम करत असतो, पण तो चुकीची पॉलिसी आणि चुकीच्या गोष्टी नुसता हपापलेला असतो. म्हणून जो ऍक्च्युअल श्रीमंत माणूस असतो त्यांनी ह्याला काढून, म्हणजे नोकरीतनं, म्हणजे पार्टनरशिप मधून डिबार केलं असतं आणि त्याचा बदला म्हणून त्यांनी त्याला मारून टाकलं असतं. आणि तो स्वतः तिथे बिग शॉट झाला असतो. तो मारून टाकला असतो म्हणजे त्यांनी पण त्या गोल्डन स्पूनच्या थ्रूच त्याच्याकडे 3दा हे केलं असतं आणि मग नंतर त्याला मारून टाकलं असतं, जसंच त्याचं रूप बदलतं तसं. आणि मग हे सगळं एम्पायर सगळं इलिगलीच हे करून केलेलं असतं. आणि त्यांनी तो गोल्डन स्पून एका दुसऱ्या माणसाकडे, ज्याचं एक बिझनेस तर असतोच पण त्याचं एक कसं एक्झिबिशन सेंटर पण असतं, तर तिथे त्यांनी त्या एक्झिबिशन मध्ये म्हणून ठेवायला, काही लोक म्हणजे तिथे तो प्रोटेक्टेड राहील अशा ह्याच्यात तो ठेवायला दिला असतो. मग हे लोक सगळे शोधून काढतात आणि त्याला म्हणतात की तुमचा माझ्यावर विश्वास आहे तर तुम्ही मला हा गोल्डन स्पून द्या. आणि मग ते गोल्डन स्पूननी जर आपण एकदा खाल्लं दुसऱ्याच्या तर त्याची सगळी मेमरी आपल्याला येते, असं पण असतं. तर मग ह्याला ते सगळं तो खातो. म्हणजे गरीब मुलगा जो बिग शॉटचा मुलगा झालेला असतो, ली शॉंगयांग, तर त्याला मग सगळं ते दिसतं की कसं ह्यानी मर्डर केलेलं आहे, कसं त्यानेच नाजुहीच्या वडिलांचा मर्डर केलाय. आणि नाजुहीच्या वडिलांचा मर्डर ह्याच्याच करता होतो कारण त्यांनी त्या बिग शॉट खऱ्या बिग शॉटचा मर्डर केल्याचा व्हिडिओ शूट केलेला असतो आणि तो त्याला ब्लॅकमेल करत असतो. त्याच्यामुळे शेवटी तो त्याला मारून टाकतो. तर मग तो व्हिडिओ पण मग व्हायरल होतो. मग सगळी त्याची पोल खुलते, सगळ्यांना कळतं की हा कसा आहे काय आहे. आणि मग ह्याची जी आई असते, जी सावत्राई असते, तर तिलाही हा नकोच असतो. तर हा जेव्हा आता म्हणजे हे सगळं वडिलांना अरेस्ट करतात आणि म्हणजे पोल त्यांची खुलते, त्यांना घेऊन जातात जेलमध्ये, तर हा घरी सगळं आपलं घ्यायला येत असतो. तर ती त्याच्या ड्रिंकमध्ये औषध मिसळते की जे म्हणजे मारण्याकरता त्याला. तर त्याच वेळेस एक अजून दुसरा मुलगा असतो, गरीब मुलगा, की ज्याला श्रीमंत व्हायचं असतो, आणि
त्यांनी ऑलरेडी ह्याच्याकडे 3दा खाल्लेलं असतं आणि त्याच वेळेस तो झालेला असतो बदल आणि तो त्यांच्या घरातच असतो ज्यावेळेस हा निघायची वेळ असतो. तर ह्याला एकदम दिसतं की अरे फोटोमध्ये तर दुसराच माणूस दिसून राहिलाय आणि सगळे फोटो बदललेत. तेव्हा त्याला ते लक्षात येतं आणि मग तो काही तो ते ड्रिंक पित नाही आणि तो बाहेर निघून येतो आणि हा जो बदललेला मुलगा असतो दुसरा तो येतो आणि ते ड्रिंक पितो आणि तो मरून जातो आणि मग झालं. मग सगळं त्या पॅलेसमध्ये धावपळ. सगळ्यांना काय वाटतं की म्हणजे तो बिग शॉटचा मुलगाच मेला. नाजुहीला पण तसंच वाटतं. सगळं कारण पांघरून वगैरे टाकून घेऊन जातात, फेस कोणालाच दिसत नाही. आणि मग खूप दिवसांनी नाजुही म्हणते की आता मला कोण राहिले, वडीलही गेले, बॉयफ्रेंड पण गेला आणि ती त्याला फ्रेंडच मानत असते. म्हणजे जो श्रीमंताचा मुलगा ऍक्च्युली जो गरीब ह्याच्याकडे वाढत असतो. तर त्यांनी आता खूप छान कार्टून काढणं सुरू केलं असतं, त्याचे बुक्स पब्लिश झालेले असतात, तर त्याचंही नाव असतं, इंटरव्ह्यू असतो, तर ती त्याला सपोर्ट करत असते, त्याच्याबरोबर फ्रेंड म्हणून हे करत असते. पण ती म्हणते की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, मला तोच आवडत होता. मग त्या दरम्यान तिला आणि ती एका ठिकाणी एका चॅनलसाठी काम करत असते. तर तिथून एक येतो की एक जणाला एका बुक रायटरला तुला इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि त्याने तुला बोलवलंय. तर मग ही जाते. तर तिथे कळतं की तो आत्ताच बीचवर गेलाय. मग ती बीचवर जाते आणि बघते तर हाच असतो, म्हणजे ज्याच्यावर तिचं प्रेम असते, ली शॉंग यॉंग. मग तो सगळं तिला सांगतो की मी जेव्हा तिकडनं येत होतो तेव्हा असं असं कोणीतरी बदलल्या गेलं आणि ते ड्रिंक दुसरंच कोणीतरी म्हणजे प्यायलं आणि तो मेला आणि मी तसंच बाहेर निघून आलो. आणि ह्याला पण ज्याला जेल झाली असते बिग शॉटला, तो पॅरोलवर सुटून आलेला असतो घरी. त्याला म्हणजे सोडतात काही ह्याच्या करता. पण मग त्याचीच बायको परत त्याला ड्रिंकमधून विष देते आणि थोडं थोडं देते, 2 चमचे. म्हणजे मी तुला असं मरू देणार नाही लगेच, तुझे हाल हाल करून मी मारणार आहे. कारण तिच्या मुलाला, तिचा एक मुलगा असतो जे तिने खोटंच माझा भाऊ आहे म्हणून असं सगळीकडे सांगितलं असतं, पण शेवटी तेही त्याला माहिती असतं. तर तो म्हणतो की ऍक्च्युली तू माझ्या मुलाला मारलंस ना, तर म्हणे ही त्याची सजा आहे. आणि हा जो गरीब म्हणून आता जो मुलगा वावरतोय, तर तो म्हणे खराच त्याचा ह्याचा मुलगा आहे, त्या बिग शॉटचा. तर तोच खरा वारस व्हायला पाहिजे. पण म्हणजे त्याला काही इंटरेस्ट नसतो श्रीमंत पुन्हा होण्यामध्ये. तर म्हणजे शेवटी गोल्डन स्पूनचं हेच असतं की तुम्ही जर त्याचे रूल्स प्रॉपरली फॉलो केलं नाही किंवा त्याचं ऐकलं नाही तर तुम्हाला पनिशमेंट ही मिळतेच आणि भोगावंच लागतं. तर ह्यांनी 10 वर्ष झाल्यावरही त्या बिग शॉटनी हा भेटायला गेला नसतो त्या बाईला आणि म्हणजे नुसतं ते एकदा स्पून घेऊन चेंज करून घेतल्यावर त्यांनी काहीच केलेलं नसतं. त्याच्यामुळे फक्त पैसा 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 पैशाच्याच मागे असतो आणि बाय हुक ऑर क्रूक पैशाच्या मागे लागत असतो. त्याच्यामुळे त्याला ती पनिशमेंट मिळते. आणि ह्यांनी सगळंच फॉलो केलेलं असतं. जो गरीब मुलगा श्रीमंत झालेला असतो ली शॉंग यॉंग, फक्त तो शेवटच्या म्हणजे ह्याच्यात जेव्हा 10 वर्ष पूर्ण झालेले असतात त्याला जायचं असतं भेटायला, पण काही कारणास्तव तो म्हणजे ते असं एकामागोमाग असे इन्सिडेंट्स होतात, तो जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याला ही काही दिवसांकरताची पनिशमेंट मिळते, पण त्याच्यात नाही तो म्हणजे मोकळा होतो. बाकी मग मध्ये ही म्हणजे एक बेसिक स्टोरी आहे. आणि दरवेळेस म्हणजे हेच दाखवले की त्याला आई वडिलांकडे जावंसं वाटत असतं, आई वडिलांचं प्रेम घ्यावंसं वाटत असतं, कारण इकडे त्याला श्रीमंतीत पैशाशिवाय दुसरं काहीच मिळत नसतं. तर ते पण म्हणजे त्याचं मन सारखं कुतरोड करत असते. वडिलांची पण त्याच्या एका ह्या मारापिटीमध्ये डेथ होऊन जाते आणि वडिलांनाही कळतं की हा आपला मुलगा आहे जो पैशांकरता तिकडे गेलाय, तर त्यांनाही ते वाईट वाटलेलं असतं.
म्हणजे छोट्या छोट्या अजून भरपूर घटना दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये ती नोरा जी असते, जी गरीब मुलगी श्रीमंत झालेली असते, तिचं जे पैशा करता आणि या मुलाला मिळवण्याकरता याचा हव्यास, त्याच्यात ती काय काय करते, अशा भरपूर म्हणजे घटना आहेत. इवन ना जुहीचे जे सख्खे भाऊ असतात ते सुद्धा पैशा करता कसं तिचे खोटे साईन घेऊन तिला फसवण्याचा प्रयत्न करतात, आणि मग ती रस्त्यावर येते म्हणजे वडील गेल्यावर मग तिला कोणीच, म्हणजे हे लोक भाऊ सपोर्ट करत नाही, तिला मग हे असं काम करावं लागतं याच्यामध्ये, केबल कंपनीमध्ये वगैरे. तर असं ओव्हरऑल सुंदर सिरीज आहे आणि छान आहे. म्हणजे कोरियन सिरीज तशा पण मला आवडतात, एंटरटेनिंग आणि त्याच्यात म्हणजे घेण्यासारखं पण असतं, तर गुड, पाहण्यासारखी.